नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथं आज माझी सकाळी श्रीला टिफिन द्यायची तयारी चालू आहे आणि आज टिफिनमध्ये भेंडी द्यायची होती आणि भेंडी मी रात्री चिरून ठेवली नव्हती, त्याच्यामुळं सकाळी धुवून चिरून ठेवली पुसून. तर त्याच्यामुळे जरा वेळ झाला आणि रात्री ठेवलं नसल्यामुळं सकाळी भेंडी चिरण्यातच सगळा वेळ माझा गेला. त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती आणि नाश्तासुद्धा बनवायचा होता. तर इथं मी अगोदर कणिक मळून घेतली, त्याच्यानंतर भेंडी चिरून ठेवली आणि अगोदर म्हटलं चपात्या बनवून घ्यायच्या. चपात्या झाल्या की भाजी बनवायची आणि नंतर नाश्तासुद्धा बनवायचा होता. तर आज नाश्त्यामध्ये रात्रीचा भात तसाच शिल्लक राहिला होता, तर त्यालाच फोडणी द्यायची होती. म्हणजे पिवळा भात आपण कांदा घालून वगैरे कसं फोडणी देतो, तर तशी फोडणी द्यायची होती. आणि भात होता वासाच्या तांदळाचा, म्हणजे इंद्रायणी तांदळाचा मी भात केला होता. तर इथं माझ्या चपात्या बनवून झाल्या. आणि नंतर मी इथं नाश्ता बनवायला घेतला आणि नाश्ता बनवून ठेवला की मग मी लगेच देवपूजा करते. देवपूजा झाली की मग नाश्ता खाऊन घेते. तर आता देवपूजा झाल्याशिवाय मी नाश्ता वगैरे नाही करत, फक्त म्हणजे चहा तर पिते, कारण सकाळी सकाळी मला तर भूक लागते, त्याच्यामुळं थोडा का होईना चहा घेते आणि नंतर मग देवपूजा वगैरे झाली की मग नाश्ता बनवते. तर आता इथं मी भाताला फोडणी देते. तर मी कांदा चिरून घेतला, त्याच्यामध्ये मोहरी, हळद, जिरे, कढीपत्ता टाकून मी भाजून घेतला कांदा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकलं, कारण आपण भातामध्ये नमक घातलेलं असतं. तर थोडंसं मी नमक टाकलं आणि आता तर चांगला असा भात म्हणजे भाजून घ्यायचा. तर इथं आता भात बनवून झाला आहे. तर आता इथं मी नाश्त्याला घेत आहे आणि आता मला देवपूजा करायची आहे. अगोदर नाश्ता ज्यांची आंघोळ झालेली आहे तर त्यांना नाश्ता देते आणि नंतर मी देवपूजा करून मग माझा नाश्ता खाते. आता श्रीला डब्यामध्ये भेंडी द्यायची होती आणि त्याला आता स्कूलला जायला अजून वेळ होता, तोपर्यंत म्हणलं नाश्ता करून घ्यायचा आणि नंतर भेंडी बनवायची. आणि श्रीला स्कूलला टिफिन पण द्यायचा असतो, त्याच्यामुळं स्वयंपाक वगैरे मी सगळा आवरून घेतला. आणि त्याच्यानंतर श्रीचे पप्पा पण दुकानामध्ये गेले आणि इथं माझं सुरू झालं होतं काम घरातलं. आता भांडी राहिली होती, नंतर कपडेसुद्धा राहिले होते. तर अगोदर म्हणलं भांडी घासून घ्यायची आणि नंतर मग कपडे धुवायची. आणि त्याच्यानंतर मला सारामृताचं पारायण पण वाचायचं होतं. तर आता बुधवारपर्यंत 21 पारायण पूर्ण होते, पण म्हणलं रविवारी गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी होतील तर तेवढी म्हणलं पूर्ण करायची, म्हणजे पारायण. तर आता भांडी वगैरे सगळी घासून ठेवली आणि आता राहिलं होतं दूध गरम करायचं. दूध आणून ठेवलं होतं सकाळीच, पण म्हणलं आता एक कामं होईपर्यंत त्याच्याकडे काही लक्षच गेलं नव्हतं. तर आता इथं मी दूध गरम व्हायला ठेवलं आणि लागलीच किचनवरून एक हात फिरवून घेतला. आणि जरी काही नसलं तरी आपल्याला सवय लागलेली असते आणि सकाळची सगळी कामं झाली की किचन व्यवस्थित असलं म्हणजे दिसायला पण फ्रेश वाटतं. आणि जर कोणी एखादं बाहेरून आलं तर डायरेक्ट आमची किचनमध्येच एंट्री होते, त्याच्यामुळं किचनवरचं सगळं व्यवस्थित ठेवायला लागतं. तर आता इथं भांडी सगळी घासून झालेली आहेत. आता दूध गाळायसाठी जी गाळणी घेतली होती तर ती पण लागलीच धुवून ठेवली. तर आता इथं मी सारामृत वाचायला सुरुवात केली. आणि सकाळी ज्यावेळेस देवपूजा होते माझी, तर त्यावेळेस माझी आरती वगैरे पण मी सकाळी लवकरच करते आणि नंतर मग तारक मंत्र आणि एक माळी जप तर ते करून घेते आणि नंतर मग वाचायला सुरुवात करते. तर आता इथं मी वाचायला घेतले. आता 12 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं वाचून घेणार आहे. नंतर श्रीला स्कूलमधून आणायचं होतं. तर आता श्रीला आणायला स्कूलमध्ये काही मी जातच नाही, ते श्रीचे पप्पाच घेऊन येतात त्याला. तर माझं काही सगळं पूर्ण वाचून झालं नव्हतं आणि लास्टला राहिलं होतं 6 अध्याय वाचायचे लास्टचे. तर ती मी वाचायसाठी म्हणलं आता नंतर वाचायचं. तर इथं मी हा एक ड्रेस उर्वीसाठी ऑनलाईन मेशोवरून मागवला होता आणि सगळ्यात छोटी साईज मागवली होती मी. तर कापड वगैरे छान आहे, पण तरी पण तिच्या मानानं थोडंसं साईज मोठी होते. पण म्हणलं असू द्या, आता एक वेळेस कसा तर अल्टर वगैरे करून घालता येईल, म्हणलं पुढच्या वर्षी तर तिला बसेल परफेक्ट. तर म्हणलं आता रिटर्न काय करायला नको. पण कापड वगैरे छान आलेलं आहे, मी मेशोवरूनच मागवलं होतं, पहिल्यांदाच मागवला होता. जर व्यवस्थित आला तर ठीक म्हणलं, नाही तर मग रिटर्न करायचा. तरी तर श्रीचे पप्पा आणि श्री दोघे पण आले होते. त्याच्यानंतर जेवायला घेतलं. तर आमचा दुपारचा मेनू बघा, शेवाळ्याची खीर बनवली होती, दोडक्याची सुक्की भाजी होती रात्रीची आणि भेंडी चपाती. तर जेवण वगैरे झालं आणि नंतर श्रीचा होमवर्क घ्यायचा होता. तर इथं आता त्याचा होमवर्क घेत होते मी आणि उर्वीचं बघा. आणि ज्यावेळेस श्री होमवर्कला बसतो तर त्यावेळेस ती काय त्याला होमवर्क करूच देत नाही, त्याची पेन्सिल घे, रेझर घे असं काय तर करत असते आणि नंतर मग दोघं पण भांडत बसते. तर आता इथं त्याचा होमवर्क घ्यायचा होता
आणि नंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता संध्याकाळचा. तर श्रीचा होमवर्क घ्यायच्या अगोदरच मी सारामृताचं वाचन पण केलं होतं. तर म्हणलं चला आता श्रीचा होमवर्क घ्यायचा, म्हणजे एकच पेज आहे तर तेवढा घ्यायचा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर चला. तरी तर माझा श्रीचा होमवर्क घेऊन झाला आणि त्याच्यानंतर तर आज मला संध्याकाळी मसाले भात बनवायचा होता. तर हे इंडिया गेट बासमती राईसचं पॅकेट ह्यांनी डीमार्टमधून आणलं होतं. तर म्हणले आज ह्याचा भात करून बघूया. तर इथं मी मसाले भाताची सगळी तयारी करून ठेवली होती. कांदा, टोमॅटो, बटाटा, मिरची सगळं चिरून ठेवलं होतं. तर आता इथं मी मसाले भात बनवायला घेतला. तर आता रेसिपी काही मी नाही दाखवणार, कारण 2-3 वेळा मी अगोदरच तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी. आणि आमच्या घरी दर रविवारी मसाले भात असतोच, तुम्हाला तर माहीतच आहे. तर आता इथं मी सगळे मसाले भाजून घेतले. त्याच्यामध्ये आता लाल तिखट घालून घेते. आणि तिखट भात असल्याशिवाय भाताला चव येत नाही, आणि म्हणजे तिखट असला तरच भात खाऊ वाटतो. आणि त्याच्यानंतर गरम मसाला पण थोडा टाकला. गरम मसाला पण थोडासा तिखट असतो. तर आता हा सगळा मसाला भाजून झाल्यानंतर तांदूळ धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये टाकायचे. आणि मी इथं तेलच वापरले. आता तूप घातल्यानंतर सुद्धा भात खूप छान लागतो. आणि मसाले भात बनवायचं कारण म्हणजे आमच्यात लाईटचा, पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. आपल्या गावाकडे जेवढा प्रॉब्लेम नाही तर तेवढा इथं लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये. तर तुमच्याकडे असा लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे का, कमेंट करून सांगा. भात बनवून झाला होता आणि नंतर मस्त पिझ्झा मागवला ऑनलाईन. तर आता हा कॉम्बोमध्ये मागवला होता. 350 रुपयेमध्ये 4 आले होते. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय बाय.